महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि कर्मचारी युनियनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अमरावतीत मासिक सभा पार पडली। जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कर्मचारी हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। पदोन्नतीपूर्वी समुपदेशन करून कर्मचाऱ्यांना सोयीचे कार्यस्थळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। भातकुली पंचायत समितीसह कृषी व शिक्षण विभागात हिरकणी कक्ष आणि विशाखा समिती अंतर्गत तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। DCPS NPS कपातीच्या ताळमेळातील त्रुटी आणि 6व्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते तातडीने जमा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला। नव्याने पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांची 5 वर्षापासून प्रलंबित प्रवास भत्ता देयके तातडीने देण्याची मागणी करण्यात आली। सभेदरम्यान नुकत्याच पदोन्नती मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।